बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातील महालक्ष्मी लॉन्सच्या परिसरामध्ये राडारोडा काढण्याचं काम सध्या सुरू आहे। 25 जेसीबींसह महापालिका प्रशासन नदीपात्रामध्ये दाखल झालंय। महापालिकेच्या कारवाईचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी। पुण्यातली पूरस्थिती उद्भवल्यानंतर महानगरपालिकेकडून अलर्ट मोडवरती आपण पाहतोय की जवळपास 25 जेसीबीच्या सहाय्यातून मुळामुठा नदीपात्रामध्ये जे राडारोडा आहे, जे अतिक्रमण झालेलं आहे ते आता काढायला सुरुवात झालेली आहे। कारण पाण्याला जाण्यासाठी वाट नाही, त्यामुळे पाणी जे आहे ते अनेक वस्त्यांमध्ये घुसतं। त्यामुळे आपण पाहतोय की त्यानंतर महानगरपालिकेकडून जवळपास 25 जेसीबी जे आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये काम करतात। पुणे महानगरपालिकेची टीम जी आहे ती संपूर्ण या मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये दाखल झालेली आहे। स्वतः अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप या सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई जी आहे ती करतायत। नदीपात्रामधला राडारोडा जो आहे तो जेसीबीच्या साहाय्याने काढला जातोय आणि हायवाच्या माध्यमातूनच हा राडारोडा जो आहे तो लगेच नदीपात्राच्या बाहेर नेला जातोय। 25 जेसीबी या संपूर्ण मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये काम करतायत। हायवामधून आपण पाहतोय की हा राडारोडा लगेचच काढला जातोय, जेणेकरून पाण्याला जाण्यासाठी वाट जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती रिकामी व्हावी। महानगरपालिकेकडून आपण पाहतोय की अलर्ट मोडवरती जे आहे ते आता काम करायला सुरुवात झाली। कॅमेरा पर्सन तुषार ननावरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।